श्रीलंकेतून भगवान बुद्धाच्या अस्थि कलश हा बुधवार दिनांक 2 ऑक्टोबरला नागपूर येथील दीक्षाभूमी येथे दाखल झाला। हा अस्थि कलश रथ भारतातील बौद्ध स्थळी जात असल्याने संविधान चौक मार्गे सावनेरवरून मध्य प्रदेशातील चौरस येथे जाणार असल्याने सावनेर येथील बौद्ध उपासकांनी अस्थि कलशाचे स्वागतासाठी एकत्र झाले। सावनेर शहरात तथागतांचा अस्थि कलश येताना शेकडो बौद्ध उपासक व उपासिकांनी अस्थि कलशाचे जल्लोषात स्वागत केले। श्रीलंकेतून भगवान बुद्धांचा अस्थि कलश भारतातील बौद्ध स्थळी बौद्ध उपासक उपासिकांच्या दर्शनार्थ भारत भ्रमण करणार आहे। नागपुरात हा अस्थि कलश रथ बुधवारी 2 ऑक्टोबरला नागपूर येथील दीक्षाभूमी येथे दाखल झाला। पुढे हा सावनेरवरून मध्य प्रदेशातील चौसर येथे जाणार असल्याने अस्थि कलशाच्या दर्शनाकरिता सावनेर शहरात बौद्ध उपासक उपासकांनी मोठी गर्दी केली होती। नागपूरवरून भगवान बुद्धाचा अस्थि कलश सावनेरात दाखल होताच शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या बौद्ध बांधवांनी अस्थि कलशाचे जल्लोषात स्वागत केले। शेकडो बौद्ध उपासक उपासिकांनी अस्थि कलशासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले। या प्रसंगी सावनेर पंचशील बौद्ध विहार येथील भंते भदंत महाथेरो शीलरक्षित शेकडो बौद्ध उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सावनेरवरून पुढे भगवान बुद्धांचा अस्थि कलश रथ हा मध्य प्रदेशातील चौसरकडे रवाना झाला। वंदामि चैत्यं सबठाने सुपतितं सारे रेक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा। वंदामि चैत्यं सबठाने सुपतितं सारे रेक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा। हे बुद्धाचं रूप, हे बुद्धाचं चैत्य धातू, याला सर्व मानव सर्व प्राणी या ठिकाणी याला वंदन करतात, याला नमन करतात, याला फार तिरवार वंदन करून याला सुद्धा अभिवादन करतात। म्हणून बुद्ध नाही, बुद्धांचे 84,000 स्तूप चैत्य ही अजून साक्षात आपल्याला या ठिकाणी प्रबल आहे। म्हणून आपण सर्वांनी नागरिकांनी सावनेर नगरवासियांनी आपल्याला या ठिकाणी मानवंदना देऊन याला अस्थीला सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि आम्ही पुढच्या याला संसाराला रवाना होत आहे। गावमाजा न्यूज करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर।